सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विनू हा सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू माझ्यासाठी प्लीज तुम्ही पार्टीला या, आपण खूप मजा करू. सिंधू म्हणते की अरे विनू आपण मजा तर उद्या करू, आज मला ना खूप काम आहे तेव्हा मला जाऊ दे. तर विनू काही ऐकायला तयारच नसतो. तेवढ्यात ऋतुजा टोमणा मारते की बघ बाई सिंधू, राणी आणि वहिनीची खूप इच्छा होती तू पार्टीसाठी थांबावं म्हणून, पण तुला राघव आणि राणीला बघून त्रास होणार असेल तर मग तूच ठरव. तर राघव हा ऋतुजाला गप्प बसावयास सांगतो आणि लगेचच सिंधू ही ऋतुजाला सांगते की मी पार्टीसाठी थांबेन आणि मिस आणि मिस्टर रत्नपारख्यांना मी शुभेच्छा देईल. ते ऐकून विनू आणि सावीला मोठा आनंद होतो आणि आनंदाने सिंधूला ते पार्टीला आतमध्ये घेऊन जातात. राजेश्री काकूला म्हणते की आता ही सिंधू इथे थांबली, अजून ती काही तमाशा तर करणार नाही ना. काकू म्हणते की घरात एवढे सगळे पाहुणे असताना ती सिंधू आता गप्पच बसेल आणि कोणताही तमाशा करणार नाही. ते ऐकून राजेश्री परमेश्वराला प्रार्थना करते की पार्टी आणि रिसेप्शन निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि आता सर्व पाहुणे मंडळी राघव आणि मधूला शुभेच्छा देऊन गिफ्ट देऊ लागतात. तर लगेचच मधूची प्रशंसा करत नाईस कपल असेही काही लोक म्हणत असतात. तर इकडे काकू ऋतुजाला म्हणते की आता सिंधूला पार्टीसाठी थांबून तिच्यावर मी आपण एवढा घाव घालायचा की तिच्या काळजालाच लागलं पाहिजे. इकडे विनू आणि सावी हे सिंधूला हायरसी खेळण्यासाठी आग्रह करतात. तर सिंधू म्हणते की आत्ता नाही सावी, आत्ता घरात पाहुणे आहे ना. तेव्हा विनू आणि सावी रूममध्ये जाऊन ती खेळ खेळण्यासाठी जाऊ लागतात. पण एवढ्यात जात असताना सिंधू त्यांना थांबवत पुढे जाते. तर राघवची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी सजवलेली असते. ते बघून सावी म्हणते की वा वाई, पोलीस काकाची रूम बघ कशी सजवली. ते बघून आता सिंधू खूप जेलस फील करते आणि लगेचच सिंधूच्या बड्डेच्या दिवशी राघवने डोळे झाकून सिंधूला कसे गिफ्ट दिले होते आणि सिंधूच्या आवडीचे ते कसे सर्व पदार्थ राघव हा घरी घेऊन आला होता आणि रूम कशी फुग्यांनी आणि गुलाबाच्या फुलांनी सजवली होती, हे सर्व आता भूतकाळातील क्षण सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि सिंधू त्या दिशेने पुढे जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून राजेश्री तिथे म्हणते की थांब सिंधू. तेव्हा राजेश्रीला बघून सिंधू विचार करते की मी राघवच्या रूममध्ये डोकावले, हे आईने आता बघितले का. जवळ येत राजेश्री म्हणते की राघवच्या रूममध्ये काय बघत होती, जुन्या आठवणींना उजाळा देत होती का सिंधू. राजेश्री म्हणते सिंधू तू एक लक्षात ठेव, हे घर सोडून तू तुझ्या मर्जीने गेली होती, तुला हे घर सोडून जाण्याचा कोणी आग्रह केला नव्हता आणि त्यावेळेस तू ना कुणाचा विचार केला ना राघवचा विचार केलास. तुला जे हवं होतं ते तू केलं सिंधू आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तू वाचली की जिवंत होती हे सुद्धा तू आम्हाला कळवलं नाहीस. तू असं का केलंस ते मला माहीतही नाही आणि जाणून घ्यायचे नाही. पण तू गेल्यानंतर माझ्या राघवची अवस्था काय झाली होती ना, हे सिंधू तुला मला शब्दात सांगता येणार नाही. आणि आम्ही त्याला कसं सांभाळलं, यातून कसं बाहेर काढलं ते आमच्याच मनाला माहीत असल्याचे आता राजेश्री सिंधूला सांगते. तेव्हा राजेश्री सिंधूला हात जोडत म्हणते की आता माझ्या राघवच्या आयुष्यात तू ढवळाढवळ करू नकोस. ते ऐकून आता सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते आणि सिंधू म्हणते की इथे मी फक्त वेणूसाठी आले आणि मी कुणाच्याही आड येणार नाही आणि आता माझी मुलगीच माझं सर्वस्व आहे, तेव्हा मला आता कुणामध्ये गुंतायचं नसल्याची सिंधू राजेश्रीला सांगते. त्यानंतर लगेच तिथून निघून सिंधू ही पार्टीमध्ये येते. तर इकडे आता ऋतुजा विनूला बोलावत म्हणते की अरे तू एकट्या एकट्यानेच केक खाल्ला का, तुझ्या डॉक्टर काकूला नाही दिला का. आणि लगेच ऋतुजा केकची प्लेट हे विनूच्या हातात देत म्हणते की जा तुझ्या डॉक्टर काकूला दे. तर तो केक घेऊन विनू हा सिंधू समोर येत केक खायला सांगतो आणि लगेच राघव आणि मधू हे सिंधूकडे बघत असतात. तेव्हा नाविलाजाने डोळ्यात पाणी आणत सिंधू तो केक आपल्या हातात घेते आणि राघव आणि मधूकडे बघत केकचा एक पीस आपल्या तोंडात घालते. इकडे ऋतुराज आणि ऋतुजा कानात कुजबुजत असतात की आता सिंधूला आपला हुकमाचा एक्का दाखवायची वेळ आली. या सिंधूला आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे आता दोघांची कुजबूज सुरू होते. आणि ऋतुजा लगेच रेश्माला डान्स करण्यासाठी सांगते. लगेच ऋतुराज आणि ऋतुजा इकडे ज्यूसची वाटप चालू असताना तिथे येतात आणि त्या मुलाला बाहेर घालून एक ग्लास घेतात आणि त्यामध्ये अल्कोहोलची बाटली टाकून त्यामध्ये कोल्ड्रिंक्स टाकतात. आणि आता ऋतुराज तो कोल्ड्रिंक्सचा म्हणजे दारूचा पेग हा सिंधूला देण्यासाठी तयार करतो. तर इकडे आता राघव आणि मधू प्रेमाने एकमेकांच्या हातात हात देत एकमेकांसोबत डान्स करू लागतात आणि सिंधू त्यांच्याकडे बघत असते. आणि राघवने आपल्यासोबत हॉटेलमध्ये कसे प्रेमाने दीपमाळांच्या उजेडात डान्स केला होता हे आता सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि राघव मधूचा डान्स बघत सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेले असते.
आणि ते सर्व दृश्य बघून आता राजेश्री लगेच राघव आणि मधूची दृष्ट काढते. तर आता ज्यूसचा इकडे ग्लास भरवताच ऋतुराज त्या ज्यूस वाटप करणाऱ्या मुलाला बोलावतो. तो ग्लास त्या वेटरकडे देत ऋतुराज म्हणतो की ती बाई तिथे उभा आहे ना तिच्याकडे द्या. आणि ऋतुराज हा सिंधूकडे बोट करतो. तर तो वेटर तो दारूचा ग्लास घेऊन सिंधूकडे जाऊ लागतो. आणि इकडे लगेच ऋतुजा आणि ऋतुराज काकूला येऊन वेल्डन करतात. तर आता काकू सुद्धा खुश झालेली असते. मधू आणि राघवचा डान्स बघून आता सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि आता इकडे तो वेटर तो कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन जात असताना मध्येच मधू त्याला हाका मारते आणि तो कोल्ड्रिंकचा ग्लास म्हणजे दारूचा ग्लास घटघटा पिऊ लागते. तर आता ते बघून ऋतुजा आणि ऋतुराजला मोठा धक्का बसतो. हा करून ऋतुराज आता मधूकडे बघू लागतो. आणि आता डोक्याला हात लावत मधूला नशा चढलेली असते. आणि हसतच मधू ही राघवकडे येत म्हणते की हॅपी मॅरिड लाईफ राघव. तेव्हा राघव हा मधूकडे बघतो आणि तेवढ्यात मधूचा तोल जाऊ लागतो. तर आता नातेवाईक आणि सर्व रिलेटिव्ह आता मधू आणि राघवचे आभार मानण्यासाठी जवळ येतात. इकडे आता मधू हॅपी मॅरिड लाईफ टू अस असे राघवला सांगते. तर आता वंडरफुल डान्स केला असे सर्व लोक तिथे म्हणत असतात. इकडे आता लगेच रत्नाकरचा मित्र म्हणतो की राघव आता तू सुद्धा मधूला विश कर. तर इकडे हसतच मधू म्हणते की राघव काय मला विश करणार, तो मला विसरतो कायम विश करायला. झोकांडे जात मधू म्हणते की मागाशी तुम्ही बघितलं का त्याने केक सुद्धा एकट्यानेच कापला. मधू म्हणते की राघव तुला आठवलं का तू डेटवर सुद्धा असंच केलं होतं. त्यानंतर ठीक आहे असं म्हणत ते रिलेटिव्ह आता थोडे बाजूला येतात. तर इकडे राघव म्हणतो मधू आपण बसूयात का. तर मधू म्हणते की राघव तुला आठवतंय का तू मला काय म्हणाला होता. आणि राघव म्हणतो की काय, तू मला म्हणाला होतास की तुला काय लागतंय ते माग. तर राघव म्हणतो आपण नंतर बोलूयात ना. तर मधू म्हणते की नाही मला आत्ताच मागायचंय. मधू म्हणते मला काय वाटतं माहितीये का तू माझ्यासाठी गिटार वाजवावी. राघव म्हणतो गिटार. तर मधू म्हणते हो. तर दुसरी मॅडम म्हणते की अगं मधू तू पुन्हा राघवला म्हणशील की मला कुठेतरी वर्ल्ड टूरला घेऊन जा म्हणून. तर मधू हसतच म्हणते की मला नकोय वर्ल्ड टूर. मधू राघवला तिच्यासाठी गिटार आणि गाणं म्हणण्यासाठी बोलते. ते सर्व बघून इकडे सिंधू अन्वीला म्हणते की मला वाटतंय मधुताईच्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी ड्रिंक्स मिक्स केलंय. तर अन्वी म्हणते की मला सुद्धा तसंच वाटतंय मधू किती वेगळं बिहेवियर करते. आणि लगेच मधूचे बोलणे ऐकत आता राघव आतमध्ये जाऊन गिटार घेऊन येतो आणि मधूसाठी गिटार वाजवू लागतो. आणि आता राघव मधूसाठी गिटार वाजवत मधू ही डान्स करत असते आणि खूप खुश झालेली असते. गाणे संपताच मधू ही राघव समोर येत म्हणते की आय लव्ह यू राघव, आय लव्ह यू सो मच असे म्हणत आता मधूचा तोल जाऊ लागतो. हसतच मधू म्हणते की जेव्हा राघव मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच मला तो आवडला होता. स्मार्ट टॉम बॉय आणि एकदमच स्मार्ट होतास तू. एकदम माझ्या मनात जसा राजकुमार होता ना तसाच तू निघालास राघव. मधू म्हणते की राघव तुला माहीत आहे का त्या लग्नात आपण भेटलो होतो आणि आपण भेटल्यानंतर मग तू मला कळायला लागलास. तर आता लग्नामध्ये राघव कसा मधूला भेटला होता आणि मधूसोबत राघवने कसा डान्स केला होता हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते. मधूने त्यावेळेस राघवला सांगितलेले असते की रागाच्या भरात मी काहीही करते बरं का. तेव्हा राघव म्हणतो की लग्न सुद्धा करते. राघव म्हणतो रागात तर तू लग्न नाही ना करणार. तर मधूने सांगितलेले असते की अजून तसा कोणी भेटला नाही. तर राघव म्हणतो की मग संध्याकाळी भेटू. मधू म्हणते का. तर लगेच राघव म्हणतो की सरप्राईज. आणि तशीच इकडे झोकांडे जात मधू म्हणते की त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले होते राघव. मधू हसतच म्हणते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं राघव आणि आय लव्ह यू असे म्हणत लगेच मधू ही राघवच्या छातीवरती पडते. आणि ते सर्व बघून आता सिंधू खूप जेलस फील करते. तर इकडे काकू ही ऋतुजाला खुणावते. तर ऋतुजा म्हणते की वहिनी मी कसं थांबू मधूला, सगळे पाहुणे तर इथेच आहे त्यांच्या समोर जमलेले आहेत. तर आता इकडे राघव हा सिंधूकडे बघू लागतो. तर सिंधूला खूप वाईट वाटून सिंधू खूप जेलस फील करते. त्यानंतर इकडे आता मधू एवढं करूनही राहत नसते आणि मधू आता सगळ्यांना म्हणते की तुम्ही मगाशी काय म्हटले होते की सिंधू ही राघवची बायको आहे. तर ते तसं नाही आहे, सिंधू राघवची एक्स बायको आहे असे आता मधू ही सर्वांना सांगू लागते. मधू म्हणते की राघव हा फक्त माझा आहे आणि तो फक्त माझ्याशीच आता लग्न केलंय त्याने. लगेच मधू ही राघवला म्हणते की राघव आपल्यामध्ये जर कुणीही आलं ना तर मी त्याला ढकलून देईल असे म्हणत आता मधू ही सिंधूकडे बघते. राघव म्हणतो की मधू आपल्यामध्ये कुणीही येणार नाही. तर हसतच मधू म्हणते की आजचा दिवस फक्त राघव तुझा आणि माझा आहे. आणि लगेचच मधू राघवला म्हणते की मी डॉक्टर सिंधूला रिक्वेस्ट करते की तिने आमच्यासाठी 4 शब्द बोलावेत. तर आता इकडे
जिव्हारी लागलेली सिंधू आता 4 शब्द म्हणजे राघव आणि मधूविषयी काय सांगणार आणि कोणते सत्य बाहेर काढणार, ते सत्य ऐकून आता कसा सर्वांसमोर मोठा धमाका उडतो आणि आता सिंधू ही काय सांगणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.